तर मित्रांनो, भरपूर दिवस आपली भेट नाही झाली. तर आज मी, अक्षय, रोहित आणि सौरभ नांदगावच्या डोंगरावर जातोय. तर पावसाळ्याचे दिवस चालू झालेत. पनवेलच्या वडाळ्या तलावामध्ये पण भरपूर पाणी साचलंय. पर्यटन किंवा आपले इथे लोकल माणसं पण भरपूर आलेत. तर आता आपण नांदगावच्या डोंगरावर जाऊया. हे तेच माझे 3 मित्र आहेत, तर रोहित, अक्षय आणि सौरभ शेठ. ते नेहमी बडबडत असतात. तर आता आपण जाऊया नांदगावच्या डोंगर. तर मित्रांनो, आता आम्ही नांदगावच्या डोंगराच्या पायथ्याला पोहोचलोय. आपण बघू शकतो की आपल्या मागे नांदगावचा डोंगर आणि बरीचशी गर्दी पण इकडे. तर आता मी इथला निसर्ग तुम्हाला दाखवतो आणि आपण बघूया इथे अजून आपल्याला काय काय बघायला मिळतं. इथे एक मक्याचं दुकान आहे. हा आपला नांदगावचा डोंगर. आणि हा आपला चैत्र. हे समोर आहे ते करंजाडे सिटी आहे. वर गेल्यावर मी तुम्हाला दाखवेनच करंजाडे इथून कसं दिसतं. इथून पळसपे पण आपल्याला नजरेस पडतं. आणि आपण एकदा वर गेल्यानंतर आपल्याला कर्नाळा बर्ड सेंच्युरी वगैरे सगळं इकडून दिसतं. तर चला मित्रांनो, आपण जास्त वेळ न घालवता वर जाऊया. अक्षय, आपण लास्ट ट्रेक कुठला केला होता? कोणता? आदईला आपण कधी गेलो होतो? शेवटी आपण करवंती केला होता की प्रबळगड केला होता? प्रबळगड नंतर इथं आलेलो ना आपण त्या डोंगरावर. तर मित्रांनो, याची उंची एकदम छोटी आहे, जास्त उंच नाही आहे. आपण फॅमिली बरोबर किंवा विकेंडला इकडे एका दिवसासाठी मस्त येऊ शकतो पद्धतशीर. मित्रांनो, मध्ये भरपूर ब्लॉगिंगमध्ये आपला गॅप पडला. इवन थोडंसं कामामुळे एडिटिंग वगैरे जमत नव्हती. तसंच कॉलेजचा लोड वगैरे पण जास्त होता. तर आपल्याला तेव्हा वेळ नव्हता मिळाला. तर आज रोहित, अक्षय आणि सौरभ बोलले की नाही, आपण जाऊन आलं पाहिजे आणि ब्लॉगिंग केली पाहिजे. तर भरपूर दिवसानंतर आम्ही ब्लॉग शूट करतोय. इवन आपण मागे काय दृश्य आहे, थांबतो मला मी समोरचं दृश्य. मित्रांनो, इथून दृश्य बघा. इकडे मस्त गुरं चरतात. पक्ष्यांची चिवचिवाट एकदम सुंदर ऐकू येते. आय होप सो कॅमेऱ्यामध्ये पण तुम्हाला याचा आवाज येईल. आताच सूर्यनारायण दर्शन देऊन गेले. अतिशय शांत आणि मनभावक. कोकिळा नसेल मे बी. जायचं वृक्ष. तर मित्रांनो, हे करंजाडे सिटी, त्याच्या पुढे पनवेल आणि जो आपण समोर डोंगर पाहतोय हा आदईचा डोंगर आहे.
हा आपला पनवेलवरून हायवे. मालगाडी जाताना खूप रमणीय दृश्य आहे मित्रांनो. मित्रांनो तरी आता ढग नसते तर आपल्याला कलावंती आणि प्रबळगड पण दिसू शकलं असतं. तरी पण मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. हा जो समोर दिसतोय तो प्रबळगड आहे आणि एक्झॅक्टली त्याच्या बाजूला कलावंती आहे. आता धुक्यांमुळे किंवा पावसामुळे आपल्याला तो पाहता येत नाहीये, पण जेव्हा इथे एन्व्हायरमेंट क्लिअर असतं तेव्हा आपण प्रबळगड आणि कलावंती दोन्ही पाहू शकतो. आता इथून तुम्ही कामोठे सिटी पण पाहू शकता. इथे कामोठे आणि खारघर आणि जे समोरचे डोंगर आहेत ते किंवा आपण जी बेलापूरची ड्रायव्हिंग रेंज म्हणतो पांडवकडा वगैरे ते समोरचा डोंगर आहे. रविवार असल्यामुळे भरपूर फॅमिलीज इथे आलीत. आता डोंगराच्या डाव्या बाजूला देखील पार्किंगची सोय करण्यात आली आहे. पहिले फक्त डोंगराच्या उजवीकडून म्हणजे नांदगाव गावाकडून इथे एंट्री होती आणि आता इथे एक हॉटेलही झालं आहे. पहिले ते हॉटेल वगैरे काही नव्हतं, तर मग तुम्ही इथे आल्यानंतर जेवणाची पण सोय होईल तुमची.